टेक्निशियन्स त्यांच्याकडे आमचे व्हॉलेंटियर्स प्लीज माईक. कुठे आहे माईक? कुठे आहे आणि प्रश्न कुठे आहे? नाव सांगा आणि पटकन तुमचे प्रश्न घ्या. ते समोर समोर दिसते ते. नमस्कार सर. नमस्कार सर. एक मिनिट त्यांचा उद्या आहे. आजच्या शालेय वातावरणामध्ये, शालेय जीवनामध्ये 2.5 वर्षाच्या मुलापासून प्री प्रायमरी स्टेजला जो मोबाईल दिला गेलाय प्रायमरी लेवलला, तो योग्य आहे का? आणि गुणवत्तेवर जे बोलल्या जातं, शिक्षकांना जो दोष दिला जातो समाजात, तो सुद्धा योग्य आहे का? गव्हर्नमेंटची पॉलिसी योग्य आहे का? अशैक्षणिक कामं शिक्षकांना दिली जातात आणि शिक्षकांच्या नावानेच ओरड केली जाते. इथे योग्य आहे का? इथे विचार करण्याची दिशा कोणाला द्यायची, का म्हणून द्यायची? गव्हर्नमेंटचं धोरण हे व्यवस्थित असावं. प्रश्न समजला. थँक्यू सर. मला प्रश्न ऐकल्यानंतर असं वाटलं की विद्यार्थी कमी आणि शिक्षक जास्त आहेत इथे. हरकत नाही, गुरुजन जास्त असणं गरजेचं आहे आता सध्याच्या काळात. पहिला प्रश्न आपला असा आहे की जे लहान वयापासून मोबाईल दिले जातात ते योग्य आहेत का? जगामध्ये याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च झालेला आहे. पर्टिक्युलरली नॉर्वेजियन ज्या कंट्रीज आहेत, स्वीडन सारख्या, याच्यामध्ये रिसर्च अंती हे प्रूव्ह झालेलं आहे की डिजिटल एज्युकेशन जे आहे आणि आपलं ट्रेडिशनली आपण ज्यांना लिहिणं, वाचणं, रायटिंग स्किल्स या ज्या आहेत, या डिजिटल एज्युकेशनपेक्षा बेटर आहेत. कारण लिहिण्याची कला किंवा रायटिंग स्किल्स, रीडिंग स्किल्स ह्या डिजिटलमुळे कमी झालेल्या आहेत. हा त्याचा संशोधनांती निष्कर्ष निघलेला आहे. म्हणून गरज कशाची आहे तर शिकवण्याची, रायटिंग स्किल डेव्हलप करण्याची, लर्निंग, रीडिंग आणि लर्निंग आउटकम आणण्याची त्यासाठी गरज आहे. त्याच्यामुळं माझं वैयक्तिक मत असं आहे की एका पर्टिक्युलर एजच्या खाली डिजिटल एज्युकेशन हे देता कामा नये. डिजिटल हे माध्यम आहे, ते साध्य होऊ शकत नाही, साधन आहे. दुसरा प्रश्न आपण विचारला की शिक्षकांना शिक्षणा व्यतिरिक्त जे कामं दिले जातात त्याच्याबद्दलचा. आता मी शासनाचा भाग आहे, परंतु शिक्षण विभागामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे माझं जे काही उत्तर असेल ते वैयक्तिक स्वरूपाचे, शासनाचा याच्याशी काही संबंध नाही आहे. हे जे नॉन शैक्षणिक काम आपण म्हणतो ते कोणते आहेत? उदाहरणार्थ आपण म्हणतो की सेन्सस करायचं, निवडणूक कारनाम्यामध्ये आपण काम करायचं. हे काम 10 वर्षापासून आलेत, 15 वर्षापासून आलेत, 20 वर्षापासून आलेत का पहिल्यापासून होते? मग नवीन कामं कसे झाले? हे नवीन कामं कसे झाले? नवीन कामं नाहीत, हे पहिल्यापासूनच होते. येस, आय अंडरस्टँड की याचा परिणाम होतो. त्याच्यापेक्षा योग्य प्रश्न काय आहे? कारण मी जिल्हा परिषदेला सीईओ म्हणून 2 ठिकाणी काम केलेलं आहे, महानगरपालिका 3 ठिकाणी म्हणून काम केलेलं आहे, जिल्हाधिकारी म्हणून 2 ठिकाणी काम केलेलं आहे. म्हणजे कमीत कमी 4 आणि 3 7 आणि 2 9 ठिकाणी शिक्षण व्यवस्था चालवण्याचा याच्यामध्ये भूमिकेमध्ये मी राहिलेलो आहे. मला आठवतं की मी ज्या शाळेत शिकलो, जिल्हा परिषद शाळेत होतो, त्या शाळेमध्ये तेव्हाच्या शिक्षकांचे अजूनही मला नाव आठवतात. माझ्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख पण आहे की माझे जे प्रायमरी शिक्षक श्री लाड होते, श्री मस्के होते, या गुरुजींनी मला त्या काळात शिकवलं ज्यावेळेस पुस्तकं सुद्धा अवेलेबल नव्हते. ते गावात राहायचे आणि ते फक्त विद्यार्थ्यांचे शिक्षक नव्हते, ते गावांचे जवळजवळ शिक्षक आणि गायडन्स होते. आपल्याला नॉन शैक्षणिक कामं जास्त वाटतात. आपला ज्या ठिकाणी कार्याचं स्थळ आहे त्या ठिकाणी जाण्या आणि येण्यामध्ये किती वेळ जातो?
डिस्ट्रिक्टच्या हेडक्वार्टर किंवा रिजनलच्या हेडक्वार्टरमध्ये जाण्या येण्यामध्ये? तो वेळ आपण अध्ययन आणि अध्यापनामध्ये घालतो का? विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम बद्दल बोलतो, स्वतःच्या स्क्रीन टाईम बद्दल काय? म्हणूनच मी मगा म्हटलं प्रवाह योग्य आहे का हा प्रश्न विचारा. दुसरा चुकतोय म्हणून मी एक चूक केली, दोन्ही चूक म्हणून एक बरोबर, असं कधीच होत नसतं. शिक्षक म्हणून तुम्ही समाजाला दिशा दाखवण्याची, समाज घडवण्याचं दायित्व तुमच्यावरती आहे. समाज म्हणून समाजाचा आहे. परंतु फक्त शिक्षकांना दोष देतात, जेवढं चुकीचं आहे तेवढंच ते बरोबर पण आहे. कारण दिवसातले काही तास विद्यार्थी ह्या शाळेत असतो, बाकीचे तास तो कुटुंबाबरोबर किंवा समाजामध्ये असतो. म्हणजे विद्यार्थी किंवा समाज घडवताना समाज, कुटुंब आणि शाळा हे तिन्ही गट कमी जास्त प्रमाणात, पर्सेंटेज कमी जास्त असेल, ते सर्वजण जबाबदार असतात. मग या केसमध्ये कोणता घटक किती कमी किंवा जास्त ही बघण्याची आता वेळ नाहीये. वेळ ही आहे की तिघांनी मिळून योग्य त्या दिशेनं आपला जो ओढा आहे, जो झरा आहे, जो प्रवाह आहे, तो चाललाय का चुकीच्या जनते चाललाय, याचा विचार करून योग्य ठिकाणी वळण देण्याची आणि त्याच्यावर चालण्याची गरज आहे. ती शिक्षकांनी आणि समाजाने आणि कुटुंबाने जर घेतली तर हे प्रश्न मला विचारण्याची किंवा समाजाला विचारण्याची गरजच पडणार नाही. सर नमस्कार. नमस्कार. सर ॲक्च्युली आपलं जे आतापर्यंत पूर्ण भाषण म्हणजे जे काही आपण ज्ञान दिलेलं आहे त्यामधून तर हेच लक्षात आलेलं आहे की जगामध्ये तोच व्यक्ती नाव सोडून जातो जो समाजाकरिता काहीतरी करून जातो. जसं शिवाजी महाराज झाले, आपले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज झाले, गांधीजी झाले. सर पण समाजाकरिता आज समाजामध्ये काय आहे की प्रत्येक जण आपल्याकडे काय मिळणार हे बघत असतोय, परंतु तो हे ना बघत की समाजाकरिता आपण काय कॉन्ट्रीब्युट करतोय किंवा समाजाला आपण काय देऊ शकतोय. जसं मॅडमनी आताच काही वेळांपूर्वी आपल्याला प्रश्न विचारा. सर माझा प्रश्न हा आहे की आपण जी समाजामध्ये जागृती आणतोय की आपल्याला फक्त आपला विचार न करता समाजाकरिता विचार करायला पाहिजे, काय हे खरंच शक्य होईल का? मला वाटतं एक तर माझं भाषण पूर्णपणे फेल गेलं किंवा त्याचा खरोखरच परिणाम झाला. दोन्हीपैकी एक काहीतरी झालं, अर्धवट काही नाही झालं, हे चांगली गोष्ट आहे. समाजामध्ये बदल घडण्यासाठी सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. मला दुसऱ्याला उपदेश करण्याचा त्याच वेळेस हक्क राहतो ज्या वेळेस त्या उपदेशावर मी स्वतः अगोदर चालत आहे. जर मी त्या प्रिन्सिपलवरती, त्या तत्वावरती चालत नसेल तर तुम्ही असं करा म्हणण्याची माझ्यात ताकद नसते, मॉरल नसतं, तो फक्त खोकला असतो. समाजामध्ये खोकलणारे भरपूर असतात, कुटुंबातही असतात. आत्ताच उदाहरण द्यायचं झालं, काल परवा मी एक आदेश निर्गमित केले की शाळा आणि शाळेच्या 50 मीटरच्या अंतरावरती आपले जे HFSS ज्याला प्रॉडक्ट म्हणतो, हाय फॅट सॉल्टी शुगर प्रॉडक्ट्स विकायचे नाहीत, विद्यार्थ्यांना खाऊ द्यायचे नाहीत. त्याच्यावरती चर्चा बऱ्यापैकी सुरू झाली. त्याच्यामधला असा एक प्रश्न आला, शाळेतला कॅन्टीन पुरतं ठीक आहे हो, पण 50 मीटरची काय गरज होते? बरोबर आहे. आणि याच्यावरती काही टीका झाल्या, काही जणांनी अप्रिशिएट केलं. या दोन्ही बाजू माझी ऐकण्याची तयारी पाहिजे, कारण मला जर समजून घ्यायचंय तर मी ऐकून घेण्याची तयारी पाहिजे. हाच प्रश्न कधी काळी 10-20 वर्षापूर्वी ज्यावेळेस सिगारेटला, तंबाखूला शाळेपासून 500 मीटर पर्यंत विक्रीची बंदी, त्यावेळेस पण हा चर्चेला गेला होता. थांबा ऐकून घ्या. आज ऑलमोस्ट ती बऱ्यापैकी आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे. गरज काय आहे? आज
भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस देशामध्ये ज्याला डिजीज बर्डन म्हणतो, रोगांचा प्रादुर्भाव जो होता तो कम्युनिकेबल डिजीजेसचा होता 70% आसपास. 70%. म्हणजे जे व्हायरस म्हणजे ज्याला बॅक्टेरियल डिजीजेस म्हणतो कम्युनिकेबल, त्याच्या मार्फत होता. तर आज त्याचं प्रपोर्शन उलट झालेलं आहे. 70%च्या आसपास नॉन कम्युनिकेबल डिजीजेस आलेले आहेत आणि कम्युनिकेबल डिजीजचं प्रमाण कमी झालेलं आहे. आता हे नॉन कम्युनिकेबल डिजीज कोणतं मग? ओबेसिटी, मोठेपणा, बीपी, शुगर, हार्ट अटॅक्स, कॅन्सर. बऱ्याच वेळेस असं ऐकतो की माझ्या मुलानं, माझ्या नवऱ्यानं कधी तंबाखू खाल्ली नाही, सिगरेट पिली नाही, त्याला कोणतं व्यसन नाही, इव्हन चहा सुद्धा पित नाही, तरी त्याला हार्ट अटॅक आला, त्यांना कॅन्सर झाला. आणि याच्यावर उत्तर हेच असतं की याचं काही कारण सांगता येत नाही. त्याचं कारण आपण जे खातो आणि राहतो त्याच्यामध्ये. हे जनरली मला माहित होतं, पण ह्या पदावर आल्यानंतर जरा जास्तच माहीत झालं की दुधापासून, वड्यापासून, बाजरीपासून, तेलापर्यंत असा एकही पदार्थ नाही की त्याच्यामध्ये भेसळ आढळत नाही. आणि आपण काय म्हणतो, हॉटेलमध्ये गेलो, अरे मला चांगलं जेवण दे, स्पायसी दे. इकडे तर्री पण काहीतरी इकडे एक मोठा प्रकार आहे, ते दे. नागपूरला तर कोणतं ते चिकन काय असं, सावजी. म्हणजे सावजी जर माझ्यासारख्या माणसांना खत करून 1 महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे. ते आपण खातो. म्हणजे काय? ऑइली, फॅटी, सॉल्टी, शुगरी. तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय, तुमचं हार्ट अजून दुसरं तयार होईल. आणि ते विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2020 मध्ये हे आदेश काढले. 2021 पासून त्याची अंमलबजावणी ऑलरेडी सुरू झालाय. मग आता जो प्रश्न होता शिक्षकांचा, त्याची जबाबदारी शाळेवरची आहे, मुख्याध्यापकांची, शाळेची. त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. म्हणून मला वेगळ्या पद्धतीने ते आदेश काढून ते इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. कारण पुढची पिढी ह्या एनसीडीला बळी पडू नये हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि ते जर व्हायचं असेल तर फक्त माझ्या आदेशाने होणार नाही. त्याच्यामध्ये शाळा लागतील, पालक लागतील, आमचं डिपार्टमेंट लागेल, एज्युकेशन डिपार्टमेंट लागेल, सगळ्यांनी मिळून करायचंय. म्हणून आता हे बरेच जण म्हणतात माझी मुलंच ऐकत नाही, मुलांना नाही म्हणलं तर ते खातच राहतात. आता तुम्ही टीव्ही बघत कोल्ड्रिंक पित राहणार आणि मुलाला सांगणार की तू कोल्ड्रिंक पिऊ नको. म्हणजे माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की मला जर तो अधिकार नाहीये तर मी दुसऱ्याला सांगू शकत नाही. म्हणून तुम्हाला ते अगोदर अंगीकृत करावं लागेल, ते जगावं लागेल, तर आणि तर दुसऱ्याला उद्देश करू शकता. समाजाला पुढे न्यायची ही तुमची भावना असेल, पण जोपर्यंत तुम्ही तिचे विचार आणि स्वतःच्या आचरणात आणणार नाही तोपर्यंत समाजाला पुढे जाण्याचं स्वप्न तुम्ही किंवा मी बघू शकत नाही. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार सर, मी तेजस्विनी. माझ्या कोणत्या उजव्या डाव्या बाजूला? स्ट्रेट सर, अगदी समोर. ओके, बोला. सर, माझं वय 50 वर्ष आहे. मी पालक म्हणून इथे आले आहे. स्वतःला अजूनही तरुण समजते म्हणून इथे आहे. माझा एक प्रश्न आहे की पालक म्हणून मुलांसाठी रोजच्या जीवनात काय महत्वाच्या गोष्टी आवर्जून कराव्यात? आपल्याला सर्वात चांगल्या गोष्टी ज्या द्याव्या वाटतात किंवा सांगाव्या वाटतात त्या स्वतःच्या कृतीतून त्या अगोदर करायच्या असतात. उदाहरणार्थ, आपण मुलांना सांगतो खोटं बोलू नको, बरोबर आहे. पण शाळेला एका दिवशी आपल्याला सुट्टी पाहिजे असं तर सांगतो की आपण सांगू उद्या तू आजारी होता म्हणून. म्हणजे खोटं बोल, खरं तर प्रिन्सिपल पाहिजे पण ते खोटं बोलून शिकवतोय आपण. तर मुलांना जे जे व्हॅल्यू द्या, पैसे देऊ नका, त्यांना सक्षम करा. कशाचं? निर्णय क्षमता, विचार करण्याची क्षमता, क्रिटिकल थिंकिंगची क्षमता, प्रॉब्लेम सॉल्व्हची क्षमता, ह्या क्षमता देण्यासाठी प्रयत्न करा. ते केलं तर त्या जीवनात खूप मोठी उंच भरारी घेतील.
त्यासाठी सक्षम करा. एवढंच केलं तर खूप मोठा समाज पुढे जाईल. हॅलो नमस्कार सर. हम्म. सर ॲक्च्युली मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम एस्पिरंट्स आहे, MPSC देते आहे. तर माझा क्वेश्चन तुम्हाला असा होता की अपयश जे येत आहे एक्झाम देताना, सतत अटेम्प्ट देताना जे अपयश येतं 1-2 मार्कांनी आपला अटेम्प्ट हुकतो आणि आयोग वेगवेगळे निर्णय घेतात. म्हणजे आता 2026ची ग्रुप सीची एक्झाम आहे ती सध्या तरी थोपवली आहे, पण 2027ला नॉर्मलायझेशन पद्धत अवलंबण्यात येणार आहे. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण ती एक्झाममध्ये जे मार्क्स असतात ते कधी कधी जास्त कोणाला जास्त जातात, कोणाला कमी येतात आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कन्सिस्टन्सी अभ्यासाची कशी राखावी? 2 गोष्टी आहेत. टेन्शन येत असेल तर अभ्यास करू नका, कारण टेन्शन मध्ये अभ्यास होऊ शकत नाही, बिलकुल नाही. जी गोष्ट कळतो त्याच्यानं आनंद वाटत नसेल तर ती फोर्सफुल केलेली जाते. त्याच्यामुळे अभ्यासामध्ये जोपर्यंत तुम्हाला आनंद वाटत नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यासच करत नाही, हे लक्षात ठेवा. परीक्षार्थी व्हाल तुम्ही, परीक्षा होऊन काही फायदा नाहीये. नंबर 1. नंबर 2, स्पर्धा परीक्षामध्ये ज्यावेळेस कोणत्याही परीक्षा, स्पर्धा परीक्षा म्हणजे कोणत्याही परीक्षा म्हणा, त्याच्यामध्ये यश किंवा अपयश 1 मार्क किंवा 10 मार्क इट डझंट मॅटर. बाउंड्री असते, स्पर्धा असते. तुम्हाला 1-2 मार्क कमी पडले म्हणजे तुम्ही फेल गेला असं मी मानत नाही. येस, तुम्ही सिलेक्ट झाला नसाल, पण तुम्ही फेल झालाय की नाही, तुम्ही काय केलं याच्यावरती अवलंबून आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला जर अपयश आला असेल तर पहिला प्रश्न विचारा की जी परीक्षा घेतली जाते त्याचा उद्देश काय, आणि ते प्रश्नाचे आपण ते कधीच वाचत नाही. उद्देश त्या परीक्षेचा काय? जसं सिव्हिल सर्व्हिसेसचा ज्यावेळेस एक्झाम जातो, तुम्ही जर UPSCच्या वेबसाईटवर गेले आणि सिव्हिल सर्व्हिस एक्झाममध्ये जर बघितलं, त्याच्यामध्ये पर्पज लिहिलं आहे की तुमचा पर्पज काय, ऑब्जेक्टिव्ह काय आहे परीक्षा घेण्याचा. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं, MPSCच्या कोणत्याही परीक्षेमध्ये ते लिहिलेलं असतं की याच्यामध्ये सुटेबल कॅन्डिडेट निवडण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. प्लीज अंडरस्टँड करा, सुटेबल. सर्वात हुशार असं त्यांनी म्हटलेलं नाहीये, सर्वात ज्ञानी असं म्हटलेलं नाहीये, सुटेबल हा शब्द वापरलेला आहे. आणि ज्या पद्धतीचे पद असतील किंवा परीक्षा असेल, त्या पदावरती ज्या पद्धतीचे कामं करायचे असतील त्यासाठी योग्य असे परीक्षा डिझाईन केलेले असते. पण तुमचं नॉलेज कुठं तपासलं जातं? जी प्रिलिमिनरी परीक्षा किंवा CSAT जे काही पहिली परीक्षा त्याच्यामध्ये तपासलं जातं. ती पास झालं म्हणजे तुम्ही मिनिमम क्वालिफाईड आहात, त्याचा अर्थ होतं की मिनिमम तुमच्याकडे नॉलेज आहे. त्याच्या पुढची जी ऍक्च्युअल परीक्षा असते ज्याच्या आधारे सिलेक्शन होतं, त्याच्यामुळे तुमची सुटेबिलिटी चेक केली जाते. मग सुटेबिलिटी कोणती? आता मला त्यावेळेस प्रश्न पडायचा ज्यावेळेस मी परीक्षा घ्यायचो, हे लँग्वेजमध्ये एसे लिहून काय मला IAS होऊन एसे लिहायचं आहे का मला, असा प्रश्न पडायचा. पण त्याचे उत्तर ज्यावेळेस मी IAS मध्ये आलो त्यावेळेस भेटायला लागले. किंवा प्रेसी रायटिंग असतं की सारांश लेखन लिहा, मला काय करायचं काय, मला ऑथर व्हायचं का प्रेसी रायटिंग लिहायला कमी जास्त, म्हणजे असा प्रश्न त्यावेळेस पडायचा. पण त्याचे उत्तर आता भेटतात, कारण ज्यावेळेस आम्ही पॉलिसी ड्राफ्ट करतो, GR काढतो, त्यावेळेस कमी शब्दात लोकांपर्यंत कम्युनिकेट करण्यासाठी तुम्हाला 100 पानाचं तुम्हाला 2 पानात करता येतं का, हे त्यासाठी उपयोग पडतं. मग परीक्षा त्या पद्धतीने डिझाईन केलेली असते. तर ही डिझाईन ज्यावेळेस केली ती सुटेबिलिटी चेक केली जाते, आणि म्हणून ती परीक्षा ज्या पदासाठी आहे तशा प्रकारचे क्वेश्चन डिझाईन केले जातात. फक्त तुमचं नॉलेज चेक केलं जात नाही, माहिती चेक केली जात नाही, कारण ते 20, 30, 40% माहितीचे प्रश्न असतात, बाकीचे अनालिटिकल प्रश्न असतात. आणि त्याचं उत्तर तुम्ही करेक्ट किंवा इनकरेक्ट नसतं, योग्य किंवा अयोग्य असतं. बेस्ट, बेटर, गुड, ॲव्हरेज अशा प्रकारचे उत्तर असतात. तर परीक्षेची नेचर तुम्ही अगोदर समजून घ्या आणि त्यानंतर अभ्यास करा. पहिलं टेन्शन घेऊ नका. आनंद जर वाटत नसेल तर म्हणजे यू आर नॉट सुटेबल फॉर दॅट एक्झाम किंवा त्या स्टडी करायला सुटेबल नाही, ते पहिलं लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, त्या पदासाठी आपण न्याय देणार आहोत का? ते पद आपल्याला न्याय देणार का हे नका विचारू, त्या पदाला आपण न्याय देणार का हे विचारा. आणि ते जर योग्य वाटत असेल, ती भूमिका जर तुम्ही समजून घेत असाल आणि योग्य वाटलं तर त्यासाठी तयारी करा. आणि हे करत असताना अगोदर सिलेबस वाचू नका. मी रिपीट करतो, बऱ्याच जण असं बोललं की काहीतरी विचित्र बोलतो असं वाटतं. मी विचित्र नाही बोलत, मी खरं सांगतोय. सिलेबस वाचू नका, अगोदर परीक्षाचं नेचर समजून घ्या, त्यानंतर प्रश्नपत्रिकाचा अभ्यास करा, त्यानंतर
प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा. प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यानंतर सिलेबसचा अभ्यास करा. आणि मग प्रश्नपत्रिका जशी असते, त्याचं स्वरूप असतं, त्या अनुषंगानं अभ्यासाला सुरुवात करा. तुम्ही किती पुस्तक वाचले, किती वेळ अभ्यास केला, हे तुम्हाला परीक्षेत कुणीही विचारणार नाही किंवा मार्क देणार, त्याच्यावर बघणार नाही. तुम्ही जरी लिहिलं मी 15 तास केलं तरी तो काय मार्क देणार नाही. तो फक्त उत्तर काय लिहिलं आहे, कसं लिहिलं आहे, योग्य की अयोग्य आहे, याच्यावरती मार्क देणार आहे. तर तुम्हाला बेस्ट आन्सर लिहिता आलं पाहिजे. ही जर करण्याची आपली तयारी असेल तर आपण ती स्पर्धा परीक्षा द्यावी. अन्यथा दुसरा मार्ग आपला जो घडतो तो चूज करावा. त्याच्यामुळं फ्रस्ट्रेट होण्याचं कारण नाही. सुटेबिलिटी आहे की नाही चेक करा. आणि हे करत असताना आपण जे करतोय ते आनंदाने करायला गेलं तर त्याच्यामध्ये आपण जे 10 तासात करू शकत नाही टेन्शन मध्ये, ते 1 तासात ते होऊ शकतं. म्हणून अंडरस्टँडिंगने करा. रोट लर्निंग 10 तास, आईवडिलांचं प्रेशर हे असेल, सगळ्याकडे असेल. मुक्त मनाने करा. जर ते मुक्त मनाने करता आलं नाही तर देर विल बी प्रॉब्लेम्स. आणि म्हणून परत तोच प्रश्न येतो, तुम्ही ज्या प्रवाहानं चाललात, ज्या दिशेनं चालला, जसा अभ्यास करतायत, तो योग्य की अयोग्य हा पहिला प्रश्न विचारून पुढचे पावलं उचला. लास्ट क्वेश्चन फ्रॉम दिस साइड. नमस्कार साहेब, मी ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद यवतमाळमध्ये कनिष्ठ भूवैज्ञानिक म्हणून कार्यरत आहे. सर, माझा प्रश्न असा आहे की यंत्रणेमध्ये काम करत असताना लोकांभिमुख काम कसं करता येईल? कारण नवनियुक्त असताना अनुभव राहत नाही, अधिक मतलब हे घेण्याची क्षमता नाही राहत, निर्णय घेण्याची क्षमता नाही राहत. तर तो प्रश्न आहे सर. ज्या पदावरती आपण आहोत त्याचा उद्देश काय आहे हा प्रश्न विचारला का? हा पहिला प्रश्न. ते काम तुम्ही कराल, फाईल आल्या, तुम्हाला वरिष्ठांनी काम सांगलं, GR ने सांगितलं एवढ्या फाईल करा वगैरे वगैरे केलं, ते काम झालं. त्या पदाचा उद्देश काय? समजा वरिष्ठ भूवैज्ञानिक आहात आपण, तर मिनरल प्रोटेक्ट केलेत का? पाण्याची पातळी वरती आली आहे का? पाण्याची क्वालिटी व्यवस्थित आहे का? वॉटर कन्झर्वेशन होत आहे का? हा रोल आहे. तो रोल आपण आयडेंटिफाय करून त्या दृष्टीने जर काम करायला सुरुवात केली तर अडचणी येतील. मग तिथंच आपलं कॅरेक्टर सिद्ध होतं. फ्लो योग्य की अयोग्य, दिशा योग्य की अयोग्य, आपण घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य. कुणीतरी टीका करतंय म्हणून त्याच्यामुळे बघायचं नाही, योग्य की अयोग्य बघायचं. आणि ती आपल्या भूमिकेशी सुसंगत, आपल्या म्हणजे त्या पदाच्या भूमिकेशी सुसंगत आहे का, हे जर बघितलं तर बऱ्याच प्रेशरला आपण टाळू शकतो, कन्व्हिन्स करू शकतो. आपल्याला काही इंटरॅक्शन होईल, पुल्स प्रेशर येतील, तर जे स्टेक होल्डर म्हणतात त्याला, त्या स्टेक होल्डरवर इंटरॅक्शन करण्याची आणि त्यांना उत्तर देण्याची, कन्व्हिन्स करण्याची ताकद पण आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि ती त्याच वेळेस येते ज्यावेळेस आपल्यामध्ये मॉरल करेज असतं, नीतिमत्ता असते. ती नीतिमत्ता राखली आणि राईट अप्रोच ठेवला तर त्या प्रश्नाचे उत्तर ऑटोमॅटिक भेटते. लास्ट क्वेश्चन. येस हिअर. Sir, I wanted to ask that I can't actually see and I am here as a student. I am blind and I wanted to know that that how can there are many blind people, many people who have troubles and difficulties in life. So I wanted to know from you that how you will guide those people to their aspirations and their goals, and what are your views and opinions of it, and I want to be motivated from you. Thank you. Thank you for coming here and asking me the question. Disability for me is a different and special ability. आणि त्या विभागाचा मी सचिव म्हणून काम केलंय, म्हणून त्याच्यात थोडे जास्त प्रमाणात मी त्याच्याबद्दल संवेदनशील आहे, त्या बाबतीत जागरूक आहे. आणि म्हणून याच्या बाबतीत आपल्याला पुढे जाण्यासाठी इम्पॉवरमेंट करून म्हणून आपला 2016चा कायदा आलाय, त्याच्यामध्ये 4% रिझर्वेशन दिलंय. वेगवेगळ्या सेवेमध्ये किंवा सर्व्हिसेसमध्ये 5% रिझर्वेशन हा एक भाग झाला. पण उद्देश काय? तुम्हाला एम्पॉवर करायचे. आता AIचं युग आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतोय. नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत. बऱ्याच वेळ ज्यांना दिसत नाही, ज्यांना ऐकता येत नाही, ज्यांना चालता येत नाही, यासाठी वेगवेगळे टूल्स आलेले आहेत. महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही आणि समाजानं, पर्टिक्युलरली समाजानं डिफरंटली एबल पर्सन्सकडे डिग्निटीनी लाईफ जगण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे हे बघितलं पाहिजे. त्या दृष्टीने त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, मदत केली पाहिजे. कोणी आपण त्यांना मदत करतो या अंगले नव्हे,
तर त्यांना इम्पावर सक्षम करण्यासाठी जे पावलं उचलल्या पाहिजे ते केली पाहिजेत. आणि ते करण्यासाठी अभ्यासासाठी जे टूल्स अपेक्षित आहेत ते कुटुंबानं, समाजानं आणि शासनाने त्यांना दिले पाहिजेत. आणि हे करण्यासाठी जगामधले खूप चांगले व्यक्ती हे पुढे आलेले आहेत, संस्था पुढे आलेल्या आहेत, शासन पुढे येत आहे. आज आपल्याकडं डिसेबिलिटीबद्दल खूप गैरसमज आहेत. जगाचा एक स्टडी आहे आणि ते फक्त आज आपण बघताना डिसेबिलिटी फक्त आणि फक्त फिजिकल डिसेबिलिटीज बघतो, ते सुद्धा चुकीचं आहे. इनव्हिजिबल डिसेबिलिटी पण खूप आहेत. लर्निंग डिसेबिलिटी आहे, हिअरिंग डिसेबिलिटी आहे, इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटीज आहेत. आणि जगाचा असा डेटा सांगतो की जवळजवळ 15% लोक डिसेबिलिटीमुळे ग्रासलेले आहेत. आणि 15% पॉप्युलेशन आपण लूज करू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या 15%चा यूज न केल्यामुळे जवळजवळ जगाचा 5% GDP हा लॉस होतोय, हा स्टडी सांगतो. इंडियामध्ये जवळजवळ तेच प्रमाण आहे. आणि म्हणून समाजाचा एक अविभाज्य घटक म्हणून डिसेबिलिटी सेक्टरकडे बघितलं पाहिजे आणि आवश्यक ते इम्पॉवरमेंटचे टूल्स त्यांना उपलब्ध करून दिले पाहिजे. त्यासाठी त्यांचे हात बळकट करणं, मन बळकट करणं आणि सपोर्ट करणं सर्व कम्युनिटीने केलं पाहिजे. हे केलं तर तुमचे यश डेफिनेटली भेटेल, त्या दृष्टीकोनातून मला वाटतं.